सून आणि सासूच्या बऱ्याचदा पटत नाही. ते पटवायचं कसं? एक सून असते आणि एक सासू असते. सासूचं आणि सुनेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ही जर पूर्व दिशेला पाहत आहे तर सासू पश्चिम दिशेला पाहते. का? तर त्या पटत नसल्यामुळे एकमेकाच्या नजरेवर नजरही पडू नये एवढा तिरस्कार. मग या तिरस्कारामध्ये हा तिरस्कार खूपच वाढला. शनी आणि लक्ष्मी बघा, याचं उदाहरण आहे. शनी आणि लक्ष्मी तिरस्कार वाढला तर शनी डोक्यात आली तर काय दिसेल? वाटोळं थोड्याच्या कार्याने घरामध्ये शनी जर घुसली. बाबांनी म्हटलंय 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम, याची बेरीज काय होते? 12. आणि या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाने चाललो बोललो वागलो तर बाबांनी एखाद्या पिकासाठी जसा काट्याचा कुंपण केलेला आहे तसा 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाचा कुंपण प्रत्येक सेवकाच्या घरी बाबांनी लावून दिलेला आहे. परंतु चालता बोलता वागताना जर त्या कुंपणातून एखादा शब्द तुटला तर त्या कुंपणाची काठी निघाली आणि तिथून त्या शनीला जाण्यासाठी रस्ता मिळाला. मग शनी आतमध्ये आली. आता करायचं कसं? तर सासू का सून काय म्हणतं? मार्गदर्शकाकडे जाईल, कारण ती प्रत्येक चर्चा बैठकीला जाते आणि ऐकते. ज्या सेविकांनी ज्या सेवकांनी जे काही मागितलं ते मिळतं. मग मी तर माझ्या मनात जे आहे ते सांगतो ना मार्गदर्शकांना. मार्गदर्शकांकडे गेली, सगळ्यांचं सांगून झालं. परंतु तिचा जो प्रश्न होता तो आगळा वेगळा होता, ती मांडत नव्हती. मग शेवटी मार्गदर्शकांनी म्हटलं तू सगळ्यात आधी आली परंतु तुझा प्रश्न सांगत नाहीये. म्हणे साहेब मी मागितलं तर मिळेल का? तू आता सांगितलं, पाहिली ना, ऐकली ना, डोळ्याने पाहिली, कानाने ऐकली आणि डोळ्याने पाहिलं की जे लोक जो प्रश्न घेऊन आले होते त्या सगळ्यांच्या निवारण झाला. आणि ज्यांचा झाला नसेल तर त्यांची कुठेतरी त्यांच्याच कर्मामध्ये अडचणीमध्ये ते फसलेले आहेत. सोडवणूक केली नाही म्हणून ते फसलेले आहेत. मग तुला अडचण सोडवायची तर खरं तुझ्या मनात जे ते सांग. ठीक आहे साहेब म्हणे माझ्या सासूचे माझं बिलकुल कट्टर विरोध, पटतच नाही म्हणे. ठीक आहे पुढचं बोल म्हणे. मला की नाही कार्य हवे आहेत म्हणे. ठीक आहे ते तू आमची काय असते म्हणे कार्य द्यायची. म्हणे माझी सासू लवकरात लवकर कशी मरेल, कशी मरेल असे कार्य द्या म्हणे. पण मार्गदर्शक ते मार्गदर्शक असतात. या नखापासून तर केसापर्यंत जे काही आमच्या सेवकांवर दुःख आले त्या सगळ्यांची सोडत करण्यासाठी बाबांनी त्यांच्याकडे बराच काही धन दिलेला आहे तत्वसत्य नियमाच्या, आणि त्या माध्यमातून ते सोडवणूक करत असतात. मग सोडवणूक करायची आहे. ठीक आहे म्हणे, तू म्हणते ना म्हणे कार्य किती दिवसाचे पाहिजे? 7 दिवसाचे. 5 दिवसात संपू शकते, 3 दिवसात संपू शकते म्हणे. पण टीप आहे म्हणे 7 दिवस तर खूप लांबचे झाले. टीप आहे म्हणे, त्या टीप नुसार जर चालली बोलली वागली तर ठीक आहे होती म्हणे. तर काय टीप काय आहे म्हणे? बघ तत्व शब्दाने नियम, याच्याने जर तंतोतंत वागण्याचा प्रयत्न केलीस तर म्हणे 7 दिवस लागणार नाही. त्या हप्त्याच्या आतच कार्यक्रम चालू होऊन जाईल. डफळं वाजेल म्हणा, आणि डफळं वाजवायचं नसेल तर ह्या टीपाकडे लक्ष द्यावं म्हणे. ठीक आहे ठीक आहे साहेब. घरी गेल्याबरोबर सासू बोलत असेल नसेल बोलत जाता बरोबर म्हणायचं म्हणे आई नमस्कार. नमस्कार जी, अजी नमस्कार. आता चमत्कार बघा कसा दिसतो. नमस्कार घेतला. बापा त्या आईचा जे चेहरा होता एकदम फुलला. थोड्याच वेळात की सूर्य कोणत्या बाजूने निघाला. ही तर माझ्या चेहऱ्याकडे पाहिला मागं पुढे पाहत होती. आज नमस्कार घेतला तर कसं घेतलं? तिला तिचा काटा काढायचा होता म्हणून घेतला. मग काय केलं? मार्गदर्शकाने जे सांगितलं होतं ते करायला तिला भाग होतं, कारण तिला हिला लवकर आटवायचं होतं म्हणून आतमध्ये गेली. 1 ग्लास पाणी आणला. आई पाणी द्या. ही पाणी देत आहे. आईचा चेहरा तिकडे आणि हात तिकडे आहे. घेतला पाणी. पुन्हा पाणी घेऊन झाल्यानंतर आतमध्ये गेली, ताट घेऊन आली. आई जेवण करा. बघा शनी कसे कार्य करते. आणि त्या शनीच्या प्रहाच्या वाहत्या धारेमध्ये आमच्या सेवक आमचे दुःख स्वतःवर कसे ओढवून घेते. ती
लक्ष्मीचा रूपांतरीच्या डोक्यात यायचं आहे, ती सनी करून राहिली कारण तिला लवकर संपवायचं आहे. ताट आणलं समोर. त्या आईने पाहिलं, खाऊन घेतो ना, आपल्याला काय करायचं, नाहीतरी आपल्या हाताने खायचंच आहे ना, तिनं दिलं तर घेऊनच घेतो. आणि दुसऱ्या दिवसापासून काय केलं, सकाळी उठली, पाणी नेऊन दिलं, आई आंघोळ करा. आंघोळ झाली, आई जेवण करा. असे 3 दिवस गेले आणि त्या 3 दिवसाचा प्रवाह त्या आईवर पडला, त्या सासूवर पडला की तिच्या सासूचा जो प्रेम होता, जे सासूचा जो विरोध होता, त्या सासूमध्ये तिच्या मुलीची आठवण झाली सासूला सुनेच्या कर्तव्याने. म्हणजेच आमच्या कर्तव्यामध्ये किती शक्ती आहे. दगडाला आम्ही भगवान मानतो, मग जित्या जीवनाला दगडासारखा व्यवहार का करतो? जेव्हा दगडाला आम्ही परमेश्वराची उपमा देऊ शकतो, तर जिवंत माणसामधला भगवान आम्हाला का दिसत नाही? बाबाने ते म्हटलं होतं, अरे हजारो देवदेवता असतील त्यामुळे विसर्जन करून टाका, काही होणार नाही, करू शकतो म्हणे. परंतु एखाद्या मानवाचा जर म्हटला तर नाही करू शकत, कारण त्या परमात्म्याच्या या जिवंत जीवात आहे म्हणून. आणि बघा त्या बाबांच्या प्रणालीमध्ये काय झालं, मुलीची आठवण झाली आणि मुलीची आठवण झाल्यानंतर तिला वाटवलं की हे कार्य तर माझी मुलगी करायची. दुसऱ्या दिवशी पाणी घेऊन गेली आणि आई म्हणे आंघोळीला या. आई आली म्हणे डोकं धुवून देतो, डोकं धुवून दिलं, पाठ घासून दिली आणि त्या डोकं धुता आणि पाठ घासता घासता ती सासू रडायला लागली, अश्रू तिच्या डोळ्यातून पडायला लागले. का तर तिला आठवण झाली हे कार्य माझी मुलगी करत होती, माझे डोकं माझी मुलगी धुवून द्यायची, माझी पाठ माझी मुलगी घासून द्यायची. आणि माझा अहंकार मध्ये मी एवढी समोर गेलो की अहंकारामध्ये माझ्या सुनेला बोलून गेलो आणि हिच्या कार्याने तिच्यामध्ये परिवर्तन झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती सासू उठली आणि सुने उठली, फळा ठेवलेला होता, झाडू. सासूनी गेली आणि तो झाडू हातामध्ये घेतला, तेव्हा सून पण तिथे आली. सुनेने त्या झाडूला हात लावला. सासू आपल्याकडे ओढतं आणि सून आपल्या कशाकडे ओढतं. कशासाठी? प्रेम. बघा प्रेम. सनी इथून जात आहे आणि लक्ष्मी इथं येत आहे, तर ती झाडू पकडते आपल्याकडे, हे घेते आपल्याकडे. तेव्हा ती सून म्हणते, म्हणे आई आपल्याकडे अजूनही कार्य आहे, माझ्या मुलांची आंघोळ बाकी आहे, ते कार्य तुम्ही करून घ्या, माझ्या हातात झाडू द्या, मी झाडतो. त्या आईने त्या मुलांची आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर त्यांचं जेवण करून दिला आणि जेवण करून दिल्यानंतर त्याच्या दप्तर त्याच्या पाठीशी दिला आणि तिकडे गाडी आली, त्या गाडीपर्यंत सोडून दिला. हे कार्य पाहिल्यानंतर सुनेमध्ये अहंकार आला. आता 3 दिवस झाले होते, पुन्हा 3 दिवस तसेच कार्य केले आणि हिच्या मधली मुलगी जिवंत झाली. जी सून होती ती सनीच्या प्रवाहामध्ये वाहून गेली होती, परंतु आता मुलीचा रूपांतर झाला आणि लक्ष्मीचा रूप तिच्यामध्ये आला. सगळं काही तिच्या तिथंच आहे. फक्त आमच्या विकारात, या मानव देहाचे विकार होते, ते विकार आम्हाला नष्ट करत होते आणि या विकारामध्ये बाबांनी विचार खाल्ले आणि ते विचार त्या सुनेमध्ये आले आणि ती आता मुलगी झाली. आणि मग 7वा दिवस उजाडला, 7वा दिवस पूर्ण झाला. 8व्या दिवशी मार्गदर्शकांकडे गेली आणि सगळ्यात समोर गेली आणि सगळ्यात पहिले म्हणते, आज मला आधी बोलायचे आहे साहेब, मला जे कार्य दिले होते ते कार्य आता बदलून पाहिजे. पहिले कशासाठी घेतले होते? मरण्यासाठी. पण आता नाही म्हणे, आता माझ्या सासूला आयुष्य वाढले पाहिजे, जगली पाहिजे म्हणे, ते कार्य पाहिजे म्हणे. तेव्हा पडोळे साहेब काय म्हणतात, अगं म्हणे असे कितीतरी आले आणि गेले, तेच कार्य आधीच तुला दिलं होतं म्हणे, आता कुठले कार्य उरले? म्हणजे सनी आणि लक्ष्मी आमच्याच झाली, दुसऱ्याकडे पाहायची गरज नाही. परंतु होतं कसं की आपण आपल्या घरामध्ये शोधत नाही. जे संतोषरावजी वानखेडे होते, 350 750 मंत्र त्यांच्याकडे होते. ते मंत्र काढून त्यांनी 750 डुबक्या मारल्या त्या कन्हाच्या नदीमध्ये आणि मग बाबाकडे गेले. बाबाला म्हणतात, बाबा मी धर्माचा स्वीकार करतो. तेव्हा बाबा थांबले आणि थांबल्यानंतर बोलले नाही, 5 मिनिटं बोलले नाही. तेव्हा ते वानखेडेजी म्हणतात, 5 मिनिटानंतर बाबा बोलले, आता काय बोल म्हणे, आता काय आहे म्हणे, मला मार्गात यायचे आहे. ठीक आहे ना म्हणे,
तेव्हा वानखेडेजी म्हणतात, बाबा तुम्ही हे 5 मिनिटं स्तब्ध होते, तेव्हा ते 5 मिनिटं काय बघत होते? मी म्हणे तुझ्या घरामध्ये चोर शोधत होतो, तुझ्या घरात चोर शोधत होतो. तेव्हा मात्र वानखेडेला प्रश्न पडला आणि वानखेडेने मान खाली टाकली. बाबाने म्हटलं, नाही म्हणे, ठीक आहे, तुझ्यामध्ये जे काही विकार होते या आकारात जाऊन पाहिलं म्हणे मी, साफ स्वच्छ झालेलं आहे. आता तो मात्र या मार्गाचा स्वीकार करू शकतो. ते बाबा आकारात जाऊन विकाराला शोधातो करत होते. असे आमचे बाबा, महान कधी बाबा जोगदेवजी होते. वेळेला भान आहे म्हणून माझ्या वेळेला मी इथंच थांबवतो आणि तुम्हाला सगळ्यात आधी विनंती करतो,